मागच्या टॉपिकमध्ये आपण मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल्स म्हणजे मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी होती त्याचे गुण बघितले आपण. आता आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल म्हणजे त्याच्या काही त्रुटी आहेत. पिरियॉडिक टेबल म्हणजे आवर्त सारणी जी आहे मेंडेलिव्हनी बनवलेली त्याच्या काही त्रुटी आहेत त्या आपण याच्यात बघणार आहोत. तर फर्स्ट डेमेरिट्स आहे द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. आता मेंडेलिव्हने जो पिरियॉडिक टेबल बनवला होता तो त्याच्या अणुवस्तुमानांच्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार बनवला होता. तर इथे कोबाल्ट आणि निकेलचं जर आपण ॲटॉमिक मास बघितलं, होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल तर सेम आहे ते, आणि त्यामुळे देअर वॉज ॲन ॲम्बिग्युटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, आणि म्हणून त्या दोघं एलिमेंट्सच्या स्थानांविषयी कन्फ्युजन निर्माण झालं होतं. तर ही पहिली त्रुटी मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलची होती. Second is isotopes were discovered long time after Mendeleev put forth the periodic table. तर समस्थानिके म्हणजे आयसोटोप्स म्हणजे समस्थानिके म्हणजे अणुवस्तुमानांक वेगवेगळे आहेत, अणुअंक सेम असतात, त्यांना समस्थानिके असं म्हटलं जातं. आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाईम आफ्टर मेंडेलिव्ह पुट फॉर द पिरियॉडिक टेबल म्हणजे मेंडेलिव्हनी पिरियॉडिक टेबल बनवल्यानंतर समस्थानिकांचा शोध लागला. As isotopes have the same chemical properties but different atomic masses. आयसोटोप्सच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज असतात, रासायनिक गुणधर्म असतात ते सेम असतात, पण ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांक जो असतो हा वेगळा असतो. आणि त्यांचा शोध हा नंतर लागल्यामुळे आयसोटोप्सची जागा, समस्थानिकांसाठी जागा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये नव्हती. चॅलेंज वॉज पोज्ड इन प्लेसिंग देम इन मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तर मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये समस्थानिकांना जागा नव्हती. ही झाली सेकंड त्रुटी. पहिली काय होती तर सेम नंबर असेल ॲटॉमिक मास तर त्यांना त्यांचं स्थान कसं ठेवायचं, कोणत्या स्थानांवर त्या दोघांना ठेवायचं हे त्यांनी तो मांडू शकला नाही. सेकंडमध्ये आयसोटोप्ससाठी तिथे जागा नव्हती. आणि थर्ड जो आहे वेन एलिमेंट्स आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस द राईज इन ॲटॉमिक When elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. It was not possible and therefore to predict how many elements could be discovered between two heavy elements. म्हणजे दोन जड मूलद्रव्य आहेत तर त्याच्यामधला जो मूलद्रव्य आहे तो कोणत्या अणुवस्तुमानाचा असेल हे त्यांना भाकीत करणे शक्य नव्हते. म्हणजेच काय की वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. म्हणजे जर असं एक आकड्याने अणुवस्तुमानांक वाढतोय आणि मग एलिमेंट आपण तिथे प्लेस्ड करतोय म्हणजे त्याच्यामध्ये तिची जागा ठरवतोय तर असं नाही, तर कोणत्याही दराने अणुवस्तुमानांक हा वाढत आहे. आणि त्यामुळे दोन मूलद्रव्यांमध्ये नक्की किती एलिमेंट्सचा शोध लागेल हे भाकीत त्यांना करता आलं नाही. When elements are arranged in increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. म्हणजे जो दर आहे अणुवस्तुमानांक वाढण्याचा तो युनिफॉर्म नव्हता, म्हणजे एकाच दराने असं वाढत नाही, ने किंवा दोन. त्यामुळे दोन युनिफॉर्म इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. म्हणजे जर दोन मूलद्रव्यांचा शोध लागला आहे पण त्याच्यामध्ये अजून किती मूलद्रव्य असतील याचं भाकीत मेंडेलिव्ह करू शकले नाहीत. आणि चौथी त्रुटी आहे पोझिशन ऑफ हायड्रोजन. तर हायड्रोजनची जी जागा आहे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये ही फर्स्टमध्ये आहे. हायड्रोजन जो आहे तो हॅलोजन्सचा जो ग्रुप आहे, ग्रुप 7, मेंडेलिव्हची जर आपण आवर्त सारणी बघितलं तर ग्रुप 7मध्ये जे हॅलोजन्स आहेत क्लोरीन, ब्रोमीन हे तर यांच्याबरोबर त्याची साम्यता आढळते. हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स कोणत्या ग्रुपमध्ये आहेत? 7th ग्रुपमध्ये. फॉर एक्झाम्पल द मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 while the molecular formula of fluorine and chlorine are F2 and Cl2 respectively. म्हणजे रेणुसूत्र हे सेम आहे. हॅलोजन्समध्येच हायड्रोजन जो आहे तो हॅलोजन्स या ग्रुपमध्येच मोडतोय,
पण इन द सेम वे देअर इज अ सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. तर हायड्रोजनची जी जागा आहे मेंडेलिफमध्ये ती ग्रुप 1मध्ये आहे, ज्याच्यामध्ये अल्कली मेटल्स आहेत, अल्कधातू आहेत, आणि तिथेही त्याची सिमिलॅरिटीज तिथेही त्याची सिमिलॅरिटी केमिकल प्रॉपर्टीजमध्ये सेम आढळते. देर इज अ सिमिलॅरिटी इन द मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड ऑफ द हायड्रोजन अल्कली मेटल्स. म्हणजे जे अल्कली धातू आहेत सोडियम, पोटॅशियम यांच्याबरोबर जर आपण क्लोरीन किंवा ऑक्सिजन, इथे आपल्याला दिसते HCl हायड्रोजनचे संयुग आहेत, क्लोरीन बरोबर जर त्याचा संपर्क आला तर HCl बनतं. तसंच सोडियमचा पण क्लोरीन बरोबर संपर्क आला तर NaCl, म्हणजे रेणुसूत्र जे आहेत ते सेम आढळतात. इथे ऑक्सिजन बरोबर संपर्क आला तर H2O हे रेणुसूत्र मिळतं, तर सोडियम बरोबर संपर्क आला सोडियमचा ऑक्सिजन बरोबर जर संपर्क आला तर Na2O असं रेणुसूत्र मिळतं. म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ह्या सेम आहेत अल्कधातूंबरोबर, आणि त्याच्यामुळे काय कन्फ्युजन झालं की हायड्रोजनची जी जागा आहे ती प्लेस 1मध्ये म्हणजे ग्रुप 1मध्ये आहे की ग्रुप 7मध्ये आहे, हे कन्क्ल्युजन तो सोडवू शकला नाही. सी हियर, on considering the above properties, it cannot be decided whether the correct position of the hydrogen is in the group of alkali metals, group 1 or in the group of halogens. म्हणजे हायड्रोजनची जागा ही हॅलोजन्समध्ये ठेवायची की अल्कली मेटल्समध्ये ठेवायची, हे कन्फ्युजन त्यांना सोडवता आले नाहीत. या 4 त्रुटी मेंडेलिफच्या आवर्त सारणीच्या इथे सांगितलेल्या आहेत. नंतर मॉडर्न पिरियॉडिक लॉ म्हणजे आधुनिक आवर्ती नियम. मॉडर्न म्हणजे आधुनिक आवर्ती नियम. द सायंटिफिक वर्ल्ड डिड नॉट नो एनिथिंग अबाउट द इंटेरियर ऑफ द ॲटम वेन मेंडेलिफ पुट फॉर द पिरियॉडिक टेबल. ज्यावेळेस मेंडेलिफनी आवर्त सारणीचा शोध लावला त्यावेळेस कोणालाही अणूबद्दल माहिती नव्हती. आफ्टर द डिस्कवरी ऑफ द इलेक्ट्रॉन, म्हणजे अणू म्हणजे माहिती होतं, पण अणूचं जे अंतरंग आहे, अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, प्रोटॉन्स असतात, याबद्दल कोणाला माहिती नव्हती. आफ्टर द डिस्कवरी ऑफ द इलेक्ट्रॉन, सायंटिस्ट स्टार्टेड एक्सप्लोरिंग द रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रॉन नंबर ऑफ ॲन ॲटम अँड ॲटॉमिक नंबर. तर अणूमधील इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर, ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा शोध लागला त्यानंतर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या आणि अणुअंक यांच्यातील संबंधांचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले. म्हणजे अणुअंक आणि इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये नक्की काय साम्य आहे किंवा काय संबंध आहे याच्यावरती ते अभ्यास करू लागले. अँड ॲटॉमिक नंबर इन मेंडेलिफ्स पिरियॉडिक टेबल ऑनली इंडिकेटेड द सिरियल नंबर ऑफ एलिमेंट. म्हणजे मेंडेलिफच्या पिरियॉडिक टेबलमध्ये अणुअंक जो होता तो एवढा काही महत्त्वाचा नव्हता, फक्त क्रमानुसार एलिमेंट्सला फक्त अणुअंकाच्या क्रमानुसार तिथे त्यांनी प्लेस केलेलं होतं. फक्त तो जास्त महत्त्व त्यांनी मेंडेलिफच्या पिरियॉडिक टेबलमध्ये कोणाला होतं, अणुवस्तुमानाला, ॲटॉमिक मासनुसार त्यांनी क्लासिफिकेशन केलं होतं. In 1913 AD, the English scientist Henry Moseley demonstrated with the help of the experiment done using X-ray tube that atomic number of an element corresponds to positive charge on the nucleus or number of the protons in the nucleus of the atom of that element. तर 1913 मध्ये वैज्ञानिक हेनरी मोझले याने एक्सरे नलिका वापरून केलेल्या प्रयोगांनी दाखवून दिले की मूलद्रव्याचा जो अणुअंक आहे, ॲटॉमिक नंबर झेडनी दर्शवतात. अणुअंक, मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्याची प्रोटॉन संख्या. म्हणजे ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असे असतात. तर प्रोटॉन्सची जी संख्या आहे म्हणजे धनप्रभार, इलेक्ट्रॉन्स हा ऋणप्रभारामध्ये असतो आणि प्रोटॉन्स हे धनप्रभारामध्ये असते. तर धनप्रभाराची जेवढी संख्या आहे ती संख्या म्हणजेच त्या एलिमेंट्सचा अणुअंक, ज्याला आपण ॲटॉमिक नंबर असं म्हणतो. This revealed that atomic number is a more fundamental property of an element than its atomic mass. आणि यांनी असं सजेस्ट केलं की ॲटॉमिक मासपेक्षा ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय, अणुअंक हा अधिक मूलद्रव्याचा अधिक महत्त्वाचा गुणधर्म आहे. आणि अकॉर्डिंग द स्टेटमेंट ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक लॉ वॉज स्टेटेड ॲज फॉलोज.
तर इथे त्यांनी दुसरी स्टेटमेंट दिली. मॉडर्न पिरियॉडिक लॉची जी स्टेटमेंट आहे ती त्यांनी अशी दिली की प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. मेंडलिफ्सनी काय सांगितलं होतं की प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मास. बट मॉडर्न पिरियॉडिक लॉमध्ये हेनरी मोसले सायंटिस्टनी जी मॉडर्न पिरियॉडिक आवर्त सारणी जी बनवली त्याच्यामध्ये त्यांनी अणुअंक हा मूलद्रव्यांचे गुणधर्म हा त्यांच्या अणुअंकाच्या आवर्ती फल असतात असं त्यांनी सांगितले. मॉडर्न पिरियॉडिक टेबल लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. आता हा जो पॉईंट आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी, ज्याला आवर्त सारणीचे दीर्घ रूप असेही म्हटलं जातं. The classification of the elements resulting from an arrangement of element in an increasing order of their atomic number is the modern periodic table. म्हणजे ज्या आवर्त सारणीमध्ये क्लासिफिकेशन एलिमेंट्सचं जे क्लासिफिकेशन आहे हे त्यांच्या ॲटॉमिक नंबर्सच्या चढत्या क्रमानुसार केले आहे त्या आवर्त सारणीला मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी असे म्हणतात. म्हणजे इथे क्लासिफिकेशन कशाच्या बेसवर केलं, ॲटॉमिक नंबर्सच्या बेसवर. जे मेंडलिफ्सनी केलं होतं किंवा त्याच्या अगोदर ड्रोमेरोनीची त्रिके जी होती याच्यामध्ये त्यांनी अणुवस्तुमानांक वापरून त्यांनी क्लासिफिकेशन केलं होतं एलिमेंट्सचं, पण इथे त्यांनी ॲटॉमिक नंबर्स वापरून क्लासिफिकेशन केलं. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ हेल्प ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल फॉर्म ऑन द बेसिस ऑफ द ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे काय, अणुअंक आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्माचे भाकीत अधिक अचूकपणे करता येते. म्हणजे जर तुम्ही ॲटॉमिक नंबर्स गृहीत धरून जर क्लासिफिकेशन केलं तर ते तुम्हाला ॲक्युरेटली आणि पहिल्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने तुम्हाला करता येते असे त्यांनी सजेस्ट केलं मोसले हे सायंटिस्टनी. The modern periodic table is also called the long form of the periodic table. तर ह्या आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घ रूप असेही नाव आहे. In the modern periodic table, the elements are arranged in accordance with their atomic number. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची जी मांडणी आहे, एलिमेंट्स आर अरेंज इन अकॉर्डन्स विथ देअर ॲटॉमिक नंबर, त्यांच्या अंकानुसार केली आहे. As a result, most of the drawbacks of Mendeleev's periodic table appear to be removed. आणि त्याच्यामुळे काय झालं, ज्या त्रुटी मेंडलिफच्या पिरियॉडिक टेबलमध्ये आढळल्या त्या इथे कमी झाल्या. However, the ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. तर तिथे हा जो प्रश्न होता हायड्रोजनचा की हायड्रोजनची पोझिशन कुठे आहे नक्की, फर्स्ट ग्रुपमध्ये आहे की 7th ग्रुपमध्ये, तर तो प्रश्न इथेही सॉल्व झाला नाही. इथेही त्यांना त्याचं उत्तर मिळवता आलं नाही. बाकीचे जे प्रॉब्लेम्स होते ते त्यांचे इथे सॉल्व झाले. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अन ॲटम, द वे इन विच द इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड इन द शेल्स अराउंड द न्यूक्लियस इज डिटरमाइंड बाय द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इट, अँड द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम इज सेम ॲज ॲटॉमिक नंबर. तर आपण मागील इयत्तांमध्ये पाहिलं की अणूमधील जे इलेक्ट्रॉन्स असतात हे केंद्रकाभोवती कवचामध्ये फिरत असतात आणि त्या कवचामध्ये ज्या प्रकारे त्यांना वितरित केलं असतं, म्हणजे पहिलं जे कवच आहे म्हणजे फर्स्ट जी शेल असते त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, त्याच्यानंतरची जी पुढची शेल असते त्याच्यात 7 इलेक्ट्रॉन्स असतात. अशा प्रकारे त्यांना एक प्रॉपर क्वांटिटीमध्येच त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेलं असतं. म्हणून ज्या प्रकारे वितरित केलेले असतात ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते आणि अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणुअंका इतकी असते. अणुअंक म्हणजेच काय, तर प्रोटॉन्स. तर प्रोटॉन्स किती आहेत, प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या अणूमध्ये सारखी असते. प्रोटॉन्स म्हणजे पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन्स म्हणजे निगेटिव्ह, ज्याला म्हणतात धनभार आणि ऋणभार. तर धनभार म्हणजे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स म्हणजे ऋणभार, बरोबर. तर जेवढी प्रोटॉन्सची संख्या असते, जेवढी धनभाराची संख्या असते, तेवढीच ऋणभाराची संख्या ॲटम्समध्ये असते. द रिलेशन बिटवीन द ॲटॉमिक नंबर ऑफ अन एलिमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये इलेक्ट्रॉन्सचं जसं
एलिमेंटचं क्लासिफिकेशन हे त्या इलेक्ट्रॉन्सच्या शेल्समधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावर आधारभूत त्यांनी केलेलं आहे. आधुनिक आवर्त सारणीची रचना, स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता इथे आपण बघणार आहोत की कशा प्रकारे ही आवर्त सारणी त्यांनी तयार केली. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रॉज कॉल्ड द पिरियड्स. आता हे पुढे आहे, दाखवते इथे ह्या पेजवरती, सी हिअर. तर इथे 7 तुम्हाला इथे पिरियड्स 1 2 3 4 5 6 7 म्हणजे हे जे हॉरिझॉन्टल ज्या आडव्या ज्या ओळी आहेत ह्या किती आहेत, 7 आहेत, बरोबर. आणि द मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड्स. जे हॉरिझॉन्टल आहेत, जे आडवे आहेत त्यांना पिरियड्स असं म्हणतात, जे 1 to 7 आहेत. सिमिलरली 18 वर्टिकल हुबे जे आहेत ते हुबे किती आहेत, 18 कॉलम्स आहेत. सिमिलरली द 18 वर्टिकल कॉलम्स इन दिस टेबल आर द ग्रुप्स 1 to 18. तर त्यांना ग्रुप म्हणून संबोधलं आहे. ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3. एक मिनिट, आपण इथे पुढे बघून घेऊया ते. सी 1 2 3 4 5 इन दिस वे 1 2 3 4 5 असे 18 व्हर्टिकल लाईन्स आहेत. म्हणजे हुब्या ओळी ज्या आहेत त्या किती आहेत, 18 आहेत. आणि ज्या आडव्या ओळी आहेत त्या 7 आहेत. आणि खाली तुम्हाला ह्या 2 आणखीन ओळी आहेत त्या कसल्या आहेत ते इथे तुम्हाला डिस्क्राईब केलं आहे. 1 मिनिट, येस. सो अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड द ग्रुप्स रिझल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. म्हणजे जर ते चौकट एक जर आपण हॉरिझॉन्टल म्हणजे हुब्या लाईनी आणि आडव्या लाईनी जर आपण बनवल्या तर एक एक बॉक्स तयार झालं आहे, बरोबर. आणि त्याच्यामुळे त्या प्रत्येक बॉक्समध्ये एक एक एलिमेंट्स त्यांनी बसवलं आहे, फिक्स केलं आहे. ॲटॉमिक नंबर्स आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ दीज बॉक्सेस. आणि कशानुसार, ॲटॉमिक नंबर्सनुसार एलिमेंट्स तिथे प्रॉपरली बसवले आहेत. त्या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अनुअंक पण दर्शवलेले असतात आणि अनुअंक ज्या एलिमेंट्सचा अनुअंक आहे त्या अनुअंकानुसार एलिमेंट्सची मांडणी केलेली आहे. इच बॉक्स करस्पॉन्ड्स टू प्लेस फॉर 1 एलिमेंट. आणि प्रत्येक बॉक्समध्ये किती एलिमेंट आहे, एक मूलद्रव्यासाठी एक जागा, एक चौकट ही एका मूलद्रव्यासाठी तिथे आहे. अपार्ट फ्रॉम दीज 7 rows 2 rows आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम. मी दाखवलं की खाली ज्या 2 ओळी आणखीन तुम्हाला दिसल्यात त्या 2 rows आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल. दीज आर कॉल्ड लॅन्थेनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. तर त्या ज्या 2 लाईन्स आहेत त्यांना लॅन्थेनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज असं म्हणतात. देर आर 118 बॉक्सेस इन द पिरियॉडिक टेबल इन्क्लुडिंग द 2 सिरीज. तर पूर्ण टोटल जे चौकट आहेत, बॉक्सेस किती बनले आहेत, 118. त्याच्यामध्ये ह्या 2 सिरीज लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड सिरीज पण इन्क्लूड आहेत. इट मीन्स दॅट देर आर 118 प्लेसेस फॉर एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये किती एलिमेंट्ससाठी जागा आहे, तर 118 एलिमेंट्ससाठी त्यांनी जागा बनवली होती. व्हेरी रिसेंटली फॉर्मेशन ऑफ अ फ्यू एलिमेंट्स वॉज एस्टॅब्लिश एक्सपेरिमेंटली अँड देअर बाय मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज नाव कम्प्लिटली फिल्ड. ऑल 100 एलिमेंट्स आर नाव डिस्कवर्ड. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांसाठी जागा आहेत आणि अलीकडच्या काळात काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोगसिद्ध झाल्यामुळे ही आवर्त सारणी पूर्ण भरली आहे आणि सर्व 118 मूलद्रव्यांचा शोधसुद्धा लागला आहे. म्हणजे ज्या एलिमेंट्सचा शोध लागला नव्हता त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी जागा करून ठेवली होती आणि त्यांच्यासाठी जे भाकीत त्यांनी केलेले होते ते अतिशय बरोबर होते. आणि आतापर्यंत ह्या 118 एलिमेंट्सचा शोध लावला आहे आणि त्यांच्या जागी त्यांना बसवण्यात आले आहे. Entire periodic table is divided into 4 blocks. See here, S block. हां, तर ह्या पूर्ण टेबलला 4 ब्लॉक्समध्ये त्यांनी डिवाइड केलं आहे. द फर्स्ट वन इज S ब्लॉक, देन D ब्लॉक. फर्स्ट आणि सेकंड सिरीज जी आहे ती S ब्लॉक म्हणून संबोधली आहे. तिसऱ्यापासून 3 to 12 हा जो ग्रुप आहे तो D ब्लॉक आहे. त्याच्यानंतर 13 to 18 हा P ब्लॉक आहे. आणि ह्या ज्या सिरीज आहेत ॲक्टिनाइड आणि लॅन्थेनाइडच्या त्यांना F ब्लॉक म्हणून संबोधले आहे. ओके. So, entire periodic table is divided into 4 blocks: S block, P block, D block and F block. The S block
कंटेन्स ग्रुप 1 अँड 2, जे मी आता तुम्हाला दाखवलं की 1 आणि 2 ग्रुप हा एस ब्लॉक म्हणून संबोधला आहे. ग्रुप्स 13 to 18 कॉन्स्टिट्यूट पी ब्लॉक. ग्रुप 3 to 12 कॉन्स्टिट्यूट डी ब्लॉक. ग्रुप 3 आणि 3 ते 12 हा पूर्ण जो आहे तो कोणता आहे, डी ब्लॉक म्हणून संबोधला आहे. वाईल द लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज ॲट द बॉटम फॉर्म द एफ ब्लॉक. एफ ब्लॉकमध्ये या 2 सिरीज आहेत, लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड. द डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट्स. जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणून ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटलं जातं. अ झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियॉडिक टेबल. हियर इथे तुम्हाला एक झिगझॅग लाईन दिसते. ही झिगझॅग लाईन आहे. ही तुम्हाला सांगितली आहे, तुम्हाला काय सांगतायत की एक झिगझॅग लाईन, 1 मिनिट, a zigzag line can be drawn in the P block of the periodic table. आता त्या zigzag जी लाईन आहे त्याच्याबद्दल त्यांनी माहिती काय दिली की the 3 traditional types of the elements can be clearly shown in the modern periodic table with the help of this zigzag line. The metalloid elements lie along the border of this zigzag line and all the metals lie on the left side of the zigzag line while all the non-metal lie on the right side. म्हणजे जे zigzag लाईनच्या लेफ्ट साईडला जे एलिमेंट्स आहेत ते कोणते आहेत, ते मेटल्स आहेत. आणि झिगझॅग लाईनच्या साईडला, राईट साईडला जे आहेत एलिमेंट्स ते नॉन मेटल्स आहेत, हे त्यांनी सांगितले. मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एलिमेंट्स म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी आणि मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण. Within a period, the neighboring elements differ slightly in their properties while distant elements differ wildly in their properties. म्हणजे ह्या ज्या सारणीमध्ये जवळजवळ जे एलिमेंट्स आहेत जे बाजूलाच आहेत त्यांच्यामध्ये, त्यांच्या गुणधर्मामध्ये तुम्हाला एक थोडासा फरक जाणवेल आणि जे मूलद्रव्य एकमेकांपासून अंतरावर आहेत, लांब आहेत, त्यांच्या गुणधर्मांमध्ये तुम्हाला काय असेल, फरक जाणवेल. त्यांचे गुणधर्म हे वेगळे वेगळे असणार. Elements in the same group show similarity and gradation in their properties. जे एलिमेंट्स एकाच ग्रुपमधले आहेत त्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये तुम्हाला काय दिसेल, सिमिलॅरिटी म्हणजे सारखेपणा दिसेल आणि साधर्म्य आणि प्रवणता दिसून येते. These characteristics of the groups and periods in the modern periodic table are because of the electronic configuration of the elements. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे ग्रुप्स आहेत किंवा पिरियड्स आहेत हे मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहेत. It is the electronic configuration of an element which decide the group and period in which is to be placed. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण त्या एलिमेंट्सचं कसं आहे त्यानुसार त्यांची क्लासिफिकेशन केलं आहे आणि त्यांना त्या त्या ग्रुपमध्ये त्यांनी सेट केलं आहे. म्हणजे ज्या मूलद्रव्यांच्या कक्षेत फक्त 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यासाठी वेगळा ग्रुप आहे. ज्यांच्या कक्षेमध्ये पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 4 किंवा 5 असे हे असणार इलेक्ट्रॉन्स, तर त्यांचा एक वेगळा ग्रुप. म्हणजे हा डिपेंड कशावर आहे, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर त्यांनी ते क्लासिफाईड केले आहेत. ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे जे ग्रुप्स आपण जे हुब्या ज्या ओळी बघितल्या त्याला ग्रुप्स म्हणतात. आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, you will find that the number of the valence electrons in all these elements from the group first, that is the family of alkali metal, is the same. म्हणजे जे आपण अल्कली मेटल्स म्हणजे अल्कधातूंचा जो ग्रुप आहे त्यांच्यामध्ये जी इलेक्ट्रॉनची संख्या असते ती सेम असेल म्हणून त्यांना एका ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. अल्कली मेटल्समध्ये जी इलेक्ट्रॉन्सची जी संरचना असेल ती सारखीच आहे, त्याच्यामुळे अल्कली मेटल्समध्ये सर्व एकाच ग्रुपमध्ये मेटल्स आले. सिमिलरली इफ यू लुक ॲट द एलिमेंट्स फ्रॉम एनी अदर ग्रुप यू विल फाइंड द नंबर ऑफ देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू बी द सेम. म्हणजे जसजसे तुम्ही हे ग्रुप बघताय तर ज्या ग्रुपमध्ये त्यांना डिवाईड केलेला आहे
त्या प्रत्येक ग्रुपमधल्या एलिमेंट्समध्ये इलेक्ट्रॉन्सची जी संख्या आहे, बाहेरच्या शेलमधली जी संख्या आहे ती सेम असणार आणि म्हणून ते एकाच ग्रुपमध्ये ते आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल एलिमेंट्स बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम बिलॉंग टू द ग्रुप सेकंड, दॅट इज द फॅमिली ऑफ द अल्कलाइन अर्थ मेटल. तो जो हा ग्रुप दिला आहे त्यांनी सेकंड, त्याच्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स दाखवले आहेत? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. तर हे अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. देर आर 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल. म्हणजे ग्रुप 2मध्ये जे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? फक्त 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि म्हणून त्यांचा एक ग्रुप वेगळा बनला आहे, ग्रुप 2. सिमिलरली देअर आर 7 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ एलिमेंट्स सच ॲज फ्लोरीन, क्लोरीन फ्रॉम द ग्रुप 17. तर जो 17 नंबरचा ग्रुप आहे त्यांच्या इलेक्ट्रॉन्सची संरचना कशी आहे? तर त्यांचं जो आउटरमोस्ट शेल आहे, म्हणजे बाहेरची जी सर्वात बाहेरची जी शेल आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स आहे. तर त्यांचा एक वेगळा ग्रुप तयार झाला आहे. While going from top to bottom within any group, one electronic shell gets added at a time, and from this we can say that the electronic configuration of the outermost shell is characteristics of a particular group. Understand? काय सांगितलं आहे की आपल्याला असं म्हणता येईल की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणांचे वैशिष्ट्य आहे. मात्र आपण एखाद्या गणात वरून खाली जातो तशी कवचांची संख्या वाढत जाते. म्हणजे इथे तुम्हाला जो ग्रुप दिला आहे तो वरून ज्यावेळेस तुम्ही खाली येतात त्यावेळेस इलेक्ट्रॉनची संख्या ही वाढत जाते. हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करेल. आपण पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधली ही जी सारणी आहे ही तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवणार. ओके, आतापर्यंतचं टॉपिक तुम्हाला समजलाच असेल. Thank you students.